महाराष्ट्र टी आणि सी या दोन्ही परीक्षेमध्ये वारंवार पाहायला भेटणारा हा घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय? विद्यार्थ्याला शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असणारी कमतरता. काही विद्यार्थ्यांमध्ये वाचण्यामध्ये कमतरता असते, तर काहीला कॅल्क्युलेशन करण्यात किंवा काहीला लिहिण्यामध्ये कमतरता असते. तर चला तर मग पाहूया कुठल्या कमतरता आहेत. पहिली डिसेबिलिटी आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया म्हणजे काय? एखाद्या विद्यार्थ्याला वाचण्यामध्ये अडचण येते. तो डॉग जर लिहिलेला असेल तर तो त्याला बॉग वाचू शकतो. अशा पद्धतीने वाचलेला असेल तर सो वाचू शकतो. तर अशा पद्धतीने त्याला डिस्लेक्सिया आहे म्हणून आपल्याला ओळखता येते. दुसरा प्रकार आहे डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया म्हणजे काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याला डिफिकल्टी रायटिंगमध्ये असते, म्हणजे तो प्रॉपर लिहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला डिस्ग्राफिया आहे म्हणून आपण ओळखू शकतो. तिसरा प्रकार आहे ADHD म्हणजे टेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी इम्पल्सिव्ह बिहेवियर. म्हणजे असे स्टुडंट काही असतात जे एका ठिकाणी बसू शकत नाहीत आणि ते इतके हायपर ॲक्टिव्ह असतात की ते बसू शकत नाहीत आणि त्यांचं अटेन्शन म्हणजे लक्ष केंद्रितही करू शकत नाही. अशा विद्यार्थ्याला ADHD असते. आता चौथा प्रकार आहे डिस्कॅल्क्युलेशिया. यामध्ये मॅथच्या रिलेटेड ही डिसेबिलिटी आहे. यामध्ये विद्यार्थी जो आहे तो कॅल्क्युलेशन करायला त्याला खूपच जास्त डिफिकल्टी असते. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेटर मॅथच्या रिलेटेड आहे म्हणून डिस्कॅल्क्युलेशिया कशाशी संबंधित आहे तर तो गणित करू शकत नाही, असं लक्षात ठेवू शकता. पुन्हा त्याच्यानंतर आहे डिस्प्रॅक्सिया. म्हणजे डिफिकल्टी विथ मोटर स्किल्स. म्हणजे त्याला शर्टाचे बटन, एखादा विद्यार्थी असतो त्याला शर्टाचे बटन लावता येत नाही किंवा मग त्याला जेवताना पाणी सांडतो. अशा मोटर स्किल्सची रिलेटेड डिसेबिलिटी असली का ते डिस्प्रॅक्सिया आहे म्हणून ओळखता येते. त्याच्यानंतर आहे ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर. प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे असा विद्यार्थी असतो ज्याला शिक्षक काय सांगतात ते ऐकायला तर येते, पण मेंदू त्याच्यावर बरोबर प्रोसेस करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षकांनी जर म्हटले की पेज नंबर 10 उघडा, तर त्याला ऐकायला येते पण तो कन्फ्यूज होतो. त्याच्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही शिक्षक काय सांगायला ते. हा ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतका व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.